तर मित्रांनो विषय असा आहे की मला आज व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण व्हिडिओ बनवायला मला भाग पाडलं ते म्हणून आमच्या मावशीच्या पोरग्यानं. तर तो काय म्हणला तर मला की आपण फोटो मारायला जाऊया. मग फोटो जर मारायला जाऊया तर मी म्हटलं 5 मिनिटाचं काम आहे आपलं, फोटो मारायला जाऊया म्हणून बाहेर पडलो घरातनं. आणि मी अशा ठिकाणी आलो की नाही मला कळणं पण झालं की आम्ही कुठल्या कुठल्या रस्त्यातून आलो आहे, कसं आलो आहे, काय आलो आहे. तर येत्या वेळचा आपल्याकडे काही व्हिडिओ नाहीतच आहेत, जातानाच एवढे व्हिडिओ होतील आता मी केले तर. आणि तुम्हाला दाखवतो आता मी कुठं आलो आहे. तर हे नाईकवाडीचा धबधबा आहे. त्या नाईकवाडीच्या धबधबा जो पडणार आहे त्याच्या टॉपला आम्ही आलो आहे. आणि इथं आता जवळपास 4 वाजल्यात. तर गार वारू मला मारले आणि भयानक म्हणजे भयानक असं वातावरण माहीत आहे. कुठल्याही प्रकारचं इथं म्हणजे काय म्हणते आपण त्याला, असं उष्णता वाटणं आल्या एवढं ऊन असून सुद्धा, कारण झाडं सगळी आहेत आसपास आणि वारं इथं भयानक आहे. तर तुम्हाला दाखवतो थांबा. आता हे पाठीमागच्या साईडला तुम्ही बघायला लागायचा आणि हे पाठीमागे दिसते तुम्हाला पूर्ण असं कडायचं. हे मागं 3 जण आहे ती. हे बाबा कसलं आहे रे डेंजरस. हे मला पुढे येताना वारं ना हे होईल असं वाटाले. हां कसलं डेंजर आहे रे बाबा. व्हिडिओ काय करूया, सोड लांबनच करूया आपण, नाही तर आपले व्हिडिओ अजनामर होतील. एक नंबर. हे कुठला धबधबा रे? नाईकवाडी धबधबा उन्हाळ्यात ह्या अशा प्रकारे असतोय, पूर्ण खडखडीत. इथं आम्ही लावल्यात गाड्या आणि हा एवढाच एरिया कोणतरी जाळला आहे, त्याच्यामुळं तुम्हाला हे दिसले. नाहीतर हे असं गवत असते पूर्ण. चला आता काय करायचं आपल्याला, फोटो मारायचा. फोटो मारायसाठी फक्त जर ह्यो 25 किलोमीटर असेल काय रे घरापासून? खोटं बोल नकोस, 12 किलोमीटर सांगालाय. जायचं 12 आणि यायचं 12 झालं किती? जरा कमी 25 किलोमीटर होते. एक कमी 25. आता ते रस्ता बघितलास हा तर नशीब तुम्हाला काय सांगू. अरे चल फोटो काढायला. चल पुढं खाली जावे की मध्ये तिथं झाडामध्ये गाडी. इथं मध्ये जावे की खाली. हां इथनं घाल गाडी, तू पहिला जा. अरे इथं जाऊया म्हणत हे ना आणलं. आता मला माहिती नाही की माझा आवाज तुम्हाला कितपत करणार आहे, कारण वाऱ्याचा भार आवाज तुम्हाला येतच असेल. कारण मला जेवढा कानाला भार वाजाले तिथे एवढं वारं आहे. आणि आम्ही जवळपास भरपूर म्हणजे भरपूर. आता रस्ता तुम्हाला दाखवतो एक मिनिट. आता ह्यो रस्ता आणि अशा गाड्या नाही, ह्यो काहीच नाही. म्हणजे इथनं किमान गाडी जाते तरी तुम्हाला तिकडचा जर रस्ता दाखवला तर एक दगड मला वाटते नाही म्हणा गेलं तर केवढा असं 2-3 किलोचा गोल गोटा असं आहेत. एवढं मोठे दगड आहेत रे बाबा. तुम्हाला रान पण दाखवतोय, पडले बघा पूर्ण. आणि तसा पण व्हिडिओ मी बऱ्याच दिवसानंतर केला आहे आणि करायला भाग पाडले मला आमच्या बंधुराजाने, मावशीच्या मुलग्यानं. आणि ह्यो एका मावशीचा मुलगा आहे, तो एका मावशीचा मुलगा. म्हणजे आम्ही 4 आयांचं 4 सुपुत्र आहे. तर फोटो काढायसाठी घेऊन आला मला. फोटो काढायचा होता एकट्याचाच. 3 जण, एकटा कॅमेरामॅन आणि 2 जण पाठोपाठ आल्यात पाण्याच्या बाटल्या. असा विषय आहे. खतरनाक झाले दिसते होय. तुम्हाला दाखवतो एक मिनिट. हे जे आर्मीचा ड्रेस घालून आहेत की नाही फॉरेस्टर खात्याची विभागाचे, ह्यांनी लोकेशन बघितलेलं होतं इथे. हां कुठला ड्रेस? गार पाणी आहे का ते? लईच गार आहे. लई गार असेल तर म्हणा तर मग त्या बॉटलमध्ये मिक्स कर. असं कर, 2 बॉटल एकत्र कर. 1 बॉटल एक्स्ट्रा ठेवली आपण. हां ठीक आहे चला. इथं आपण काय टाकायचं नाही. ही पिशवी पण घेऊन जायची, अजिबात कचरा टाकायचा नाही. मिक्स करूया. बस म्हणजे 1 बॉटल आपल्याला नॉर्मल होते. चालते. आता दोन्ही पण संगड घ्या, आपण तिकडे जाऊया.
विषय काय झाला मित्रांनो तुम्हाला सांगतो. जिथं आम्ही ज्या मावशीच्या गावात गेलो तिथं आम्हाला एअरटेलला जराशी रेंज कमी आणि मध्ये मधल्या भागात थोडी रेंज नाहीच आहे. मग अचानक काय झालं इथे ह्या एकदम टेकडाकडाला आल्यानंतर बघतोय की नाही तर दोन्ही एअरटेलच्या कार्डला फुल रेंज आणि अशा ठिकाणी रेंज आहे जिथं वस्ती नाही काय नाही त्या ठिकाणी इथं रेंज आहे. या डोंगरावर रेंज आहे. शॉक झालो एकदम. म्हटलं तिच्या आईला आणि वस्ती आहे तिथं रेंज नाही काय करायचं सांगा. या डोंगराच्या ठिकाणी इथं रेंज आहे. खतरनाक. भारी वाटतले खरं. गरम वाटणं झाले. वारा आहे चांगलं मस्त. मंगेश लय लांबड लावू नकोस. हे जो धबधबा आहे की नाही हे राऊतवाडीचा धबधबा आहे आणि इथनं जे पाणी एका ठिकाणावरनं सगळं खाली जाते. मला वाटतं हे ह्या साईडनं एक पाणी आले ते हे वेगळं. हां सॉरी राऊतवाडी म्हटलं चुकून. नाईकवाडी. तर इकडे एक पाणी येते आणि तिकडे असं म्हणजे 2-3 धबधबा आहेत ना आणि ते सगळे एकत्र होऊन हे एका जागेवरून पाणी पडते आणि पूर्ण खाली. आता खालचा एरिया कुठला आहे मला नाही माहिती. खरं अशा शिळा खतरनाक दिसते. तुम्हाला दाखवतो समोरचं जे दिसते की नाही हे तुम्हाला व्हिडिओत कसं दिसते का दिसते मला नाही माहिती. पण हे जे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघायला लागलो की नाही तर एवढं खतरनाक दिसायला लागले मला. आई शपथ. म्हणजे पावसाळ्यात घेण्याचा आनंद वेगळाच असणार आहे इथं आणि पावसाळ्यात यायला लागणार मंगेश मला. इकडे गर्दी असते का रे पावसाळ्यात इकडं? रविवारची जास्त गर्दी असते काय? ओके मस्त. सनलाईटकडे पाहिजे. पोज बदलून पोज जरा व्यवस्थित द्या. स्टँडर्ड दे. बस पाय लांब सोडून बस. रे पायावर पाय ठेवून बस की. फायनली आता आम्ही जायचा निर्णय घेतला आहे कारण थंडी लय वाजणार आम्हाला माहिती होतं आणि केसांची तर वाटच लागली. ही सगळ्यांची केस माझी तर बघण्यासारखी झाल्या आणि आमचा भाऊ काय करला बघा. हे बाटलीत का नाही काय दगड घालून काय करला माझी आता ह्यो माझी बॅग घेऊन उभारला आहे. अर्धा कॅमेरामॅन ह्यो आहे आणि अर्धा कॅमेरामॅन ह्यो आहे. काय कॅमेरा बंद झाला काय? आयला हसून मारायची पाळी. विषय काय झाला आहे माझा फोटो करूनच काढणार म्हणून मी त्याला शिरायला कॅमेरा दिला एकाकडे बॅग दिल्या आणि ह्याला काय कळणं झालं आहे म्हणाला. आता काय झालं इकडं आले हे तू मेनूचं बटन मारलाय रे. काय गरज नाही ना हे असं करायचं. काय आता माझा फोटो मारण्यासाठी फोटोग्राफर सज्ज आणि हे बघू थांबा काय होते आता. उभं राहायचं इकडे ते दाखव मला सांग काढत काढतो माझ्या द्या तुम्हाला काय जमलं लागले म्हणजे असं झालं की नाही इकडे तिकडे मस्त. मी काढतो आलाय थोडं तरी आला आणि काढतोय. भारी आलाय. काय दिसणार जाऊया. तर विषय काय झाला मित्रांनो तुम्हाला सांगतो. कॅमेरा दिलता मी दोघा तिघांच्याकडे हँडल करायला माझंच आहे ती. जर कॅमेरा
झाले ना. अजून एक मारायचं. कोणाचा फोटो मारायचा आणि ते मेजर त्या पॉईंटला मग कॅमेरा हातातच घेतो, बाकी सगळे बॅगेत घालते. बॅग कुठं आहे? हे सगळं घाल त्या बॅगेत होती ते शिरा त्याड. चालत जाऊया आपण. माझा एक तरी फोटो चांगला हिने मारला आहे असं मला वाटते. बघूया आता जरा सनसेट पॉईंटला बाहेर येणार फोटो थोडा, कारण आपल्याला जायला पण वेळ होणार. सनसेटला एक फोटो चांगला मारला. कुठलं नाही खिशातला आहे, घाल बॅगेत चालते माझ्या. मेकअप साईटला ना बाई चल गाड्या घ्यायला, पाण्याची बाटली घ्या. फोटोग्राफर असिस्टंट बॅग लावून ही बाटली उचली, ही बाटली घे बारक्या तिकडे नेऊन टाकूया आपण. त्या बाटली त्यात टाक, इथं काय टाकूया आपण. त्यात घाल. हे पाणी संपू दे आणि ते 2 बाटल्या एकत्र त्यात ठेव रे. फॉरेस्ट असून इथे जुवायला लागेल काय बघितल्यानंतर मला बी जुवायला लागेल. हे टाकू नको पाहिजे. आता यायला लागली ना जरा तू निम्म्यापर्यंत चालू जातो मी. चल बारक्याने मी जातो निम्म्यापर्यंत चालू. हा काय माहिती बाबा, आता त्याला प्रश्न पडलाय समुद्र इथं जवळ असेल काय, कारण काय असू शकते सोडा, काय माहिती ना आपल्याला. काय आहे जवळ नसेल, नाही ना, नाही आहे समुद्र कुठे मुलकात कोकणात असेल. जे मला काय घेऊन द्या आवडते सांगितलं चालायला, ह्याच्यावरून तर समोरचा पाय निसटला तर कॅमेरा हात टेकणं पाहिला मी. तर आमचा गाडी बंद पडल्या तुम्हाला दाखवतो. हे बघा ना काय, हे रस्ता बघा. येत्यात घे असं मारलं तर कसं होतं. अरे झूम कर की, सगळं बिनकामच काय घालायचं ते. जरा पाहिजे मला झूम झाड पाहिजे. काय करायला लागेल काय आता बघ तुला काय करायचं. जरा जरा इकडं बघ, सगळ्याकडे बघ. बाकी उडी मारताला भैया, उडी उभा राहत. हे विषय काय होता मित्रांनो, आता आम्ही आमच्या चौघांचा थांब म्हणाले काय ते आमचं काय. तर विषय काय मित्रांनो की आता आम्ही फोटो मारून झाले आणि आमचा एक फोटो म्हणजे आता चौघांचा मिळून एक फोटो मारायचा होता, म्हणजे सेल्फी म्हणायला लागेल. मग कॅमेरा एका जागेला ठेवलेला मी आणि त्याच्यानंतर टायमिंग लावला आणि फोटो आम्ही मारला. आता माझा आवाज येते का नाही माहीत नाही तुम्हाला, वारं भयानक म्हणजे भयानक आहे. आता आम्ही निघणार आहे आणि तुम्हाला रस्ता दाखवतो आम्हाला कुठल्या कुठल्या रस्त्यातनं घेऊन आलता. तर चला. कुणाची अरे पाणी पैसे आहे ना आपल्याला बारक्या, ते जॅकेट बिकेट मग घ्या, तुझं काय आणलेलं ते घ्यायचं. फक्त तिथं हे घेऊ रे जरा शेंगदाणे लाडू घ्या, मला लई आवडते शेंगदाणे. इथनंच पाठवूया का पैसे? तर मित्रांनो ह्यो रस्ता बघा. आता मला माहिती नाही ड्रायव्हर किती हेवी आहे. ओकेच मंगेश आहे की नाही. हळूहळू बाबा आलो, डोळं मोठं झालं माझं असतं एकदम. खाली बघितलं इकडं डायरेक्ट दरी आहे साईडला, तुम्हाला रस्ता दाखवतो.
ओव्हर झाले. हे बघा मंगेश आमचा गाडी घालायला आहे, हेवी ड्रायव्हर. आणि अरे बाबा ह्या खड्यातनं आणि बिड्यातनं गाडी घालायची आहे आम्हाला. आणि हे बघा एकदम खड्डा डायरेक्ट. ए बंद झाली, पेट्रोल बंद केले. गाडीचं कॉक बंद होता त्यामुळे आमची गाडी बंद झाली. तर परत चालू झाली. पहिला गेर चला. आमचा आहे हो बघा. पाय वाटत ना मी गाडी घेऊन आलो. किंवा रस्ता खतरनाक आहे, तुम्हाला आता दाखवायला पाहिजे. तुम्ही बघितला असा रस्ता कसं आहे. आणि आमचे हेवी ड्रायव्हर 2 आहेत म्हणून चाललंय सगळं काम. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, आम्हाला येऊ मंगेश कुठल्या जंगलात आणि काय घेऊन आला आहे. पाठीमाग पठार दिसते आणि अचानक आता तुम्हाला दाखवतो हे घनदाट जंगल. हे बघा आणि हे रस्ता आमचा आहे का. आता पुढच्या साईडला तुम्हाला मैदान दिसेल ओपन. आता हे ह्या लेवलला इथे एक मैदान आहे ओपन आणि मध्येच एक जंगल आहे. असं हे लागा लागतं, झाडं बिडं लागतात. आणि अजून एका ठिकाणी पुढं पण असंच लागते, तर तुम्हाला दाखवतो त्यावेळी. आता आम्ही मैदानावरनं चाललो आहे आणि आता तुम्हाला एकदम जंगल घनदाट दिसणार, तुम्हाला दाखवतो. त्याला आयफोन असला की नाही तर एवढं हल्लं नसतं, ते स्टॅबिलायझर असतं त्याला. आपला मोबाईल साधा असल्यामुळं मित्रांनो, आता तुम्ही बघायला जा रस्ता एवढा खतरनाक म्हणजे खतरनाक आहे की नाही. जो माणूस कायमचा या रस्त्याला माहिती आहे त्यानंच इथे यावं, तर घाबरून जाण्याची लक्षणं आहेत. आमच्या मागे आली ती. दोन रस्ता असल्यामुळे एका जागेला परत बाहेर आम्ही चौघजण. हां
मी म्हटलं मंगेशला मित्रांनो, आता जर जायचं असं आपल्याला तर तिथं आता नेटवर्क नाही. माझा मोबाईल कुठे गेला म्हणाल तुम्ही. आता मोबाईल धरून शूटिंग करायला नाही, मी मोबाईल खिशात हुडकाला. असला जोक झाला की नाही आत्ता तर बाबा, वाईट वाईट वाईट. हे बघा आता तुम्हाला घर वस्ती इथे दिसेल. तर इथनं मला वाटते की घरं जे आहेत की नाही ते लई लांब म्हणजे येऊन राहिलेले आहेत जंगलात. कसे राहिल्यात काय राहिल्यात देव जाणं. ते नेटवर्क कुठलं आहे मला पण नाही माहिती. फॉरेस्टरचे कपडे घातल्यामुळे फॉरेस्टरनं विचारलं, हो फॉरेस्टर आहे काय पोरगं म्हणालं ते. मी आता इथं दोघा तिघा लोकांना बघितलं तर ते कानाला फोन लावून फोनवर बोलत बसल्या. म्हणजे इथं BSNLचं नेटवर्क 100% आहे आणि आमचं एअरटेल वगैरे चालत नाही. एअरटेल तिथं त्या जिथं कोण नव्हते लोक वस्ती तिथं होते. आता ही घरांची वस्ती चालू झाल्या. आता मेन रोड लागणार. इथं कार्यक्रम होता कोणता तरी. हा लागले आहे मेन रोड. खेळायची इच्छा झाली अगर बारक्या काय गाडी थांबवणार. 2 ठिकाणी क्रिकेटच्या खेळत्याला टीम दिसल्या आम्हाला. जरा खेळावं मी म्हटलं आता वेळ झाला आहे जाऊया घराकडे. तर चला. विषय काय मित्रांनो, मग आम्ही पाणी लागणार ना, आम्ही पाणी दिलं कारण तिथं आसपास काही मिळणारच नव्हतं. मग आम्ही बॉक्सच घेतलेलं डायरेक्ट आणि निम्मा बॉक्स घेऊन गेलो. आणि निम्मा बॉक्स आता आहे घेऊन जायचा. यू कॅन गो अँड टेक आवर बॉटल्स. 33% नेला रे असं असतं. 33%. हां 33%. कॅरेट 33% नेला. बसा. रस्ता कोणाला माहिती आहे ना फोडवा. छोटासा रस्ता आणि त्याच्यावर ना पूल बांधलाय नदीचा. इथे एक उक्कीर बाटली म्हणून गाव आहे आणि आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी इथे खेळायला आलो होतो. त्यावेळी रस्ता म्हणजे पूर्ण असा खराब होता. आणि आता तर की नाही एवढं टफचा रस्ते झाल्यात विषयच नाही. आता हे लाल माती देऊन तुम्हाला दिसेल. आता इथे पुलाचं काम चालू आहे. फायनली आता आम्ही मासुरीमध्ये पोचलो आहे. आणि मासुरीमध्ये आमच्या मावशीकडच्या घराकडे जायचा रस्ता तुम्हाला माहिती आहे का नाही.